आषाढी एकादशीपासून आपल्याकडे सणांची सुरुवात होते. पहिला सण येतो तो म्हणजे बेंदूर आणि तिथून पुढे सगळे सण सुरूच होतात. तर बेंदूर आणि पोळा हा सण साजरी करण्याची पद्धत ना बहुतांशपणे सारखीच असते, म्हणजे सेमच पद्धत आहे. मात्र काही ठिकाणी बेंदूर हा सण आषाढ पौर्णिमेला साजरा केला जातो, तर पोळा किंवा बैलपोळा हा श्रावण अमावस्येला साजरा केला जातो. तर शेतकऱ्यांच्या सोबती असलेल्या बैलांबाबत कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण साजरा केला जातो. आणि या दिवशी सकाळपासून गाई बैलांना आंघोळ घातली जाते, म्हणजे न्हाऊ घातलं जातं. त्यानंतर त्यांच्या शिंगांना रंगरंगोटी कलर लावले जातात, बेगड असतात ते लावले जातात, अंगावर झुलं घातली जातात. याशिवाय घरात मातीचे 2 बैल असतात, ते आपण प्रतीक म्हणून केलेले असतात, तर त्यांची पूजा आपण करत असतो. आणि त्यांना ना हरभऱ्याची डाळ आणि गुळापासून बनवलेले कडबोळे असतात, ते शिंगावर ठेवून त्यांची मनोभावे पूजा केली जाते. तर त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य आपण दाखवत असतो आणि हीच पुरणपोळी बैलांना नंतर आपण खायला देत असतो. तर बैलांच्या वशिंडापासूनच पुढील भाग आणि मानेच्या वरचा भाग म्हणजे खांदा. तर बेंदूर सणाच्या दिवशी बैलांची खांदेमळणीसुद्धा केली जाते. खांदेमळणी ही सुद्धा विशेष असते, म्हणजे यावेळी बैलाचे खांदे गरम पाण्याने धुतले जातात, म्हणजेच बैलाचे खांदे गरम पाण्याने शेकले जातात. त्यानंतर बैलांच्या खांद्यांना हळद लावली जाते. बेंदूर सणाच्या दिवशी बैलांना कोणत्याही कामाला जुंपलं जात नाही. दिवसभर त्यांना विश्रांती दिली जाते आणि शेतकरी बांधव या दिवशी बैलांची सेवा करतात. तर बैल आणि अन्य जनावरांना छान हिरवा चारा दिला जातो. दुपारनंतर बैलाला सजवलं जातं, त्यांच्या शिंगांना छान रंग दिला जातो, अंगावर झुलं घातली जातात, बेगड्या चिटकवल्या जातात, डोक्याला बाशिंग आणि गळ्यात घुंगराची माळसुद्धा घालतात. याच दिवशी नवीन वेसन, मुरकी, कंडा बैलांना घातला जातो. बैलांच्या अंगावर विविध रंगाचे ठसे उमटवले जातात. त्यानंतर बैलांची पूजा करून त्यांची मिरवणूकसुद्धा काढली जाते. ढोल ताशांच्या गजरात बैलांची मिरवणूक काढली जाते. तर हा अगदी महाराष्ट्रीयन सण आहे, तो आपल्याकडे ग्रामीण भागात तरी घरोघरी साजरा केला जातो. तर जे शहरामध्ये आहेत ते सुद्धा करतात, पण घरामध्ये अशी मग ही जी बैलं तयार केलेली असतात मातीपासून तर त्याची पूजा केली जाते. तर या दिवशी शक्यतो सगळीकडे पुरणपोळीचा नैवेद्य केला जातो. आणि बऱ्याच ठिकाणी म्हणजे अशी पण पद्धत आहे की जी खांदेमळणी आहे ती आदल्या दिवशी असते आणि बेंदूर आहे तो दुसऱ्या दिवशी असतो. तर खांदेमळणीच्या दिवशी गव्हाची खीर केली जाते नैवेद्यासाठी आणि हळदी कुंकू पूजा करून त्यांना ना खांदेमळणी म्हणजे हळद आहे ती त्यांच्या खांद्याला लावली जाते आणि नंतर त्यांची पूजा करून त्यांना खिरीचा वगैरे नैवेद्य दाखवला जातो, खीर लापशी जे काही शक्य होतं ते. आणि दुसऱ्या दिवशी मग त्यांना अजून छान आंघोळ घालून गरम पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो. तरी त्यांना घरात पूजा करायची झाली तर ना छोटासा पाट मांडून घ्यायचा, त्यावरती वस्त्र टाकायचं आणि पाटाभोवती छान अशी रांगोळी काढून ना सर्वात अगोदर दिवा लावून घ्यायचा, दिव्याची पूजा करून घ्यायची. नंतर गणपती बाप्पांची सुद्धा आपल्याला इथं पूजा करून घ्यायची. पूजेची सुरुवात ही आपण कोणत्याही पूजेची सुरुवात बाप्पांच्या पूजेपासून करत असतो. तर हे गूळ आणि कणकीपासून ना कडबोळे बनवली जातात, जे की 2-2 असे शिंगात घातली जातात. प्रत्येक बैलाच्या, गाईच्या जे काही आपल्या दारात जनावर असतील तर त्यांना हळदी कुंकू, अक्षता, फूल व्हायचं, नमस्कार करायचा असतो आणि ही कडबोळे आहेत ती शिंगात घातली जातात. तर दोन्ही बैलांची अशा पद्धतीने आपल्याला पूजा करून घ्यायची. आणि या दिवशी आपण जो पुरणपोळीचा नैवेद्य बनवतो, आता ग्रामीण भागात शक्यतो ज्यांच्या दारामध्ये गाई गुरं आहेत तर ते पुरणपोळीचा नैवेद्य बनवतातच, ज्यांच्यात नसेल ते सुद्धा बनवतात. आणि हा नैवेद्य आपल्याला इथं दाखवायचा आहे आणि तोच नैवेद्य परत आपण जे आपली गाई गुरं आहेत तर त्यांना चारायचा असतो नेऊन. तर अशा पद्धतीने सगळ्या बैलांच्या किंवा आपल्या दारात जी जनावर असतात ना, प्रत्येकाच्या शिंगात अशी जी कडबोळी आहे ती घातली जातात. ती गूळ आणि कणिक एकत्र मिक्स करायचं आणि ते असं गोल करून ना तुम्ही तव्यावरती भाजून घेतलं तरी चालतं किंवा आहे असं मळलं तरी चालून जातं. आता इथं मी व्हिडिओसाठी अगोदर व्हिडिओ बनवते तुमच्यासाठी. तर इथं साखरेचा नैवेद्य दाखवला, इथं तुम्हाला पुरणपोळीचा नैवेद्य किंवा तुम्ही जे काही बनवता त्याचा नैवेद्य दाखवायचा आहे. तर शेतकऱ्यांसाठी दिवस रात्र राबणाऱ्या ह्या बैलांसाठीचा कृतज्ञतेचा हा दिवस असतो. तर या दिवशी म्हणजे त्यांना परत शेतीसाठी कामाला जुंपलं जात नाही. हा एक दिवस असतो की त्यांचा असतो, त्यांना आराम दिला जातो, हिरवा चारा खायला दिला जातो आवर्जून, म्हणजे जरी नसला तरी तो विकत आणला जातो किंवा कुठून तरी आणला जातो, पण या दिवशी त्यांना हिरवा चारा दिलाच जातो.
तर अशा पद्धतीने म्हणजे प्रत्येक ठिकाणी घरोघरी ग्रामीण भागात तरी आपल्या महाराष्ट्रात हा महाराष्ट्रीयन बेंदूर साजरा केला जातो. आणि जे काय मग आपण गोडाधोडाचं बनवले ते नैवेद्यासाठी आणि नंतर जिथं आपली गाई गुरं आहेत तिथं नारळसुद्धा वाढवला जातो पूजा झाल्यानंतर. तर महाराष्ट्रीयन बेंदूर हा तर महाराष्ट्रातील शेतकरी वर्गाचा एक अत्यंत पारंपरिक आणि महत्त्वाचा कृषी सण आहे. आणि हा सण आपल्याकडे घरोघरी साजरा केला जातो. आणि या दिवशी म्हणजे आपल्याकडे जी जनावरं आहेत त्यांच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा एक दिवस असतो, वर्षातून एकदाच येत असतो. त्यामुळे छान असा साजरा केला जातो. तुमच्याकडे कशा पद्धतीने बेंदूर साजरा करतात ते सुद्धा कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल, अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. कारण या चॅनलवरती तुम्हाला आपले जे सणवार असतात त्यांच्याविषयीची माहिती किंवा आपल्याकडचे जे सण आपण का साजरे करतो तर त्याचं महत्त्व सांगितलं जातं. श्री स्वामी समर्थ.